बाईचा जीव नवऱ्याच्या जीवासाठी कुणी कुणी जाते ते दुखतेवर नवऱ्याने कोणी काय बोललं बाई आपल्या मनातल्या मनात तळमळते तुम्हाला कोणी काही बोलले का राया माय मला कोणी काही बोलले नाही माझ्या जीवाचे पैसे गेले दागिने गेले माझ्या दोस्ताने माझे साथ पण सोडला ग का केलं माझ्या ऐकलं नाही मी तुमची अर्धांगिनी होती व माझं ऐकलं नाही दोस्ताचं ऐकलं कोणी कोणाचं नाही दोस्त मित्र का केलं सारा संसार उद्ध्वस्त झाला भिकेचा डोबर हाती आला राया माझे गाईचे वासरे माझे रणाचे पारस राया माय भुके नव्या पुढे झाले घरी येणार नाही पैसे नाही असे पाहून ती पारणे नाही माझे मुलं व्याकुळ
खातो तो रोटी की आता भाकर दीपा का अवस्था केली हो? दीपा ग माझ्याला हातणारी दीपाव कोठे घरी जा एखाद्याच्या घरी जा मला खूप भूक लागली पण मी तुझ्या चरणाकडे पाहून उडत आहो पण या माझ्या पोराला कोणाच्या तरी घरून मागून आण कोण देणार आहे देव आपली चालती होती तेव्हा दा येत होते येताचे जरा जाते रायामा कोणी विचारत नाही म्हटलं रायावर कोणाच्या घरी जाऊ रायामा का केलं कोणाचा जारा राहिला अरे तू अगोदर लोकांना मला बोलली देव होती आणि आज एका दिवसासाठी माझ्या पोरांना मी नंतर पाय बघतो पण तुझ्या एका बाईच्या घरी जा एका कोणाच्या तरी घरी जा थोडस पोटभर अन्न मागून आण. कोणी नाही देत नाही व नाही कोणी देत नाही चालती होती तेव्हा दादावर येत होते आता कोणी नाही 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 सहारा कुणाचा मला नाही सहारा कुणाचा मला दारी कुणाच्या जाऊ कशी नाही सहारा कुणाचा मला दारी कुणाच्या जाऊ कशी नाही सहारा कुणाचा मला वाटते मला फुटले नसीब वाटते मला आशा कोणाची करू कशी मी फुटले नसीब वाटते मला आशा कोणाची करू कशी मी फुटले नसीब वाटते मला माझी शिला माझा मन उपाशी आहे मुकेने व्याकुळ झाले माझे पाखर रायावर माझे हरणाचे पाळत माझे गाईचे वासर रायावर मुकेने व्याकुळ झाले रडले कोठी जा कोठून झालं मी काय करू माझ्या मित्राच्या घरी येतो आणि त्याला जेवण चारून आणतो ते शिला म्हणते भूक लागली माझ्या मोन मध्ये भूक लागली गोडून आणव माझ्या मुलाची भूक ताण जाणार राया माय आणि आज आपल्या दोस्ताची मला आठवण आली आहे अग आई भूक लागली बाबा भूक लागली दादूला पण भूक लागली आई ग, माझ्याला ते बाईव. बाबा दादाला भूक लागली तो लहान आहे मी कशी पण सहन करू घेईन पण तो सहन करू शकत नाही त्याला पोट दुखते बाबा चल बेटा आपण तिघे बापले जाऊ माझ्या दोस्ताच्या घरी मी तुम्हाला जेवण चारतो माझ्या बरोबर चला. पोरीले राहू द्या माझ्या मोडला
घेऊन जा तुम्ही रायावर माझ्या मोनाची भूक भागवा रायामा 5 रुपयाचा बिस्किट घेऊन देता माझ्या मोनची भूक भागवता रायामा चिमणीवाणी तोंड करू दे आवकी वेलवाण्या वाणी पाहते माझा मोन माय माझे प्रेमात नारी दीपाव त्याला 2 गात जल तारीन आणि घरी आणि न ग जरी सुवास आहे ना बरोबरी काय वाटेमध्ये दुकान मिळे 5 रुपये कुणाला मांजा माझ्या मोची भूक भागवता रायावर 10-5 रुपयाचं माझ्या मुली ताटी घेऊन येता तुम्ही राया माय पण ठीक आहे पण मला देऊ दे भावाला जा मोहन बेटा चाल ना बाबाला ये पर्यंत घरी दरवाजामध्ये बसून राहती तुझ्या बाब तुझ्यासाठी भाट आणलं तिला मा आपल्या बाबाची वाट वाद राज माझे मैना वाट वाद बुद्ध मा काही बरं काही गेलं माझे नारी दीपा दीपाव मी पुराले आणि तुला विचारणार नाही हा माझा पक्का विचार आहे बाईला घेऊन राह मी आपल्या बाळाला आपल्या बरोबर नेतो लवकर जा आपल्या स्त्रीलाची आज कर देजा आपल्या स्त्रीलाची आज कर देजा 10-5 रुपयाचं बाट घेऊन येजा राया माय ठीक आहे बघ तू घरी जा चल चल ना पहा संगत अशी होते शाहूकाराजवळ जेवढे काही पैसे होते दारू प्यायचं मटण खायचं सट्ट्याचा शौक लावला पण सट्टा लावत नव्हते पैसे घेऊन जात होते पण सट्टा लावत नव्हते शाहूकाराला काय समजते बा सट्टा म्हणजे काय होते म्हणून दोघंही पैसे वाटून घ्यायचे आखरीले भांडे गुंडे गेले पैसे गेले शेतीवाडी गेली उपासाचे फाके पडू लागले रात्र दिवस शाहूकार आपल्या मुलाला घेऊन सयाने तूप रोटी खात होता पण आता त्याला 2-2 दिवस उपवासाचे फाके पडून राहिले कोरडी भाकर ना मिळत ना काहीच मिळत काय परिस्थिती आहे संगत चांगल्याची करावे बाबा काय फायदा नाही 2-2 दिवस राया उपवास मुलं घेऊन गा मुलं घेऊन हो मुलं घेऊन दिदी आली
तुम्ही आवाज मारतो माझा संगी असेल हा का त्याच्या घरी जाऊन बेटा आणि त्याला जेवण मागून चल पाय खाशील ना की पकडू पाय चल मार माझा झाला तर आहे ना तू. रामा रामा रे माझ्या दादा रामा रामा रे रामा सावकार नमस्कार बाबा कुठली फेरी निघाली हा? बाप बेटा पोरगा आहे का अरे अरे माझा मुलगा आहे रे. अच्छा